नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची। सध्या आपण विरार पश्चिम या विवा कॉलेजच्या समोर उपस्थित आहे। आपण बघू शकता आज सकाळपासून जे पाऊस चालू असताना इकडे पाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात तुंबलेलं आहे। लोकांचे वाहनं खराब होऊन जात आहे, लोक येऊ जाऊ शकत नाही आहे। हा संपूर्ण परिसर परत एकदा वॉटर पार्कमध्ये तब्दील झालेला आहे। बोलतात ना का वसई विरारमध्ये फ्रीमध्ये वॉटर पार्कचा एन्जॉय घ्यायचा असेल तर आपल्याला नक्कीच ह्या सर्व ठिकाणी यायचं असतं। आपण बघू शकता कसे लोक मसकत करत आहे, लहान बाळ पाण्यामध्ये खेळत आहे आणि अत्यंत भयानक इकडे परिस्थिती आहे। सध्या वसई विरारमध्ये सत्ताधारी पण आहे, विरोधक पण आहे। अत्यंत मोठ्या प्रमाणात महासभेमध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतात, पण ग्राउंड लेवलवरती बघा परिस्थिती कशी आहे। लहान लहान बाळ, आई वडील, कॉलेजमध्ये येणारे जाणारे पोलीस, कॉलेजमध्ये येणारे पोरं कशा प्रकारे जात आहे आपण तुम्हाला दाखवत आहोत। पण ग्राउंड लेवलवरती काम करत असताना कोण दिसत नाही। सध्या भाजप आणि बहुजन विकास आघाडी या दोघांना विनंती आहे, ग्राउंड लेवलवरती काम करून दाखवा। ह्या गेले अनेक वर्षापासून इकडचा असाच परिसर आहे, इकडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहे। लोकांना फक्त त्रास होतो 2 तासा 4 तासाच्या पावसामध्ये। नक्कीच हे सर्व गोष्ट क्लिअर झाली तर वसई विरार सुंदर होणार। सध्या लोकांना आता त्रास होत आहे, आपण त्यांना विचारायचा प्रयत्न करू त्यांचं काय म्हणणं आहे। का कुठून आले आपण? अरे बाबा जाऊ दे कामाला। बघा लोक बोलायला पण आता कंटाळलेले, ज्या प्रकारे परिस्थितीची अवस्था आहे, लोकांचा एकदम अत्यंत मोठा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे। अजून लोक आपण विचारायचा प्रयत्न करू। दादा किधर से आप? किधर से आए सर? मैं तो इधर स्टेशन से आ रहा हूँ सीधा। और चल के आ रहे हो कि नहीं, चल के आ रहे हैं। ऑटो ही नहीं मिल रहा है, इतने ज़्यादा पानी। हाँ, क्या तकलीफ होता है आपको हर साल इसी तरह का है? हाँ अभी ऐसे ही सर। बघितलं लोकांचं म्हणणं कशा प्रकारे आपण ऐकून घेत आहे। लहान लहान बाळे जे कॉलेज सुटून नंतर आता पायी जात आहे, त्यांचा पण दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे। कशा प्रकारे लोक येत जात आहे, करणार तर करणार काय। अजून काका आपण त्यांना विचारायचा प्रयत्न करू। काका किधर से आप? विरार स्टेशन। विराज चल के आ रहे हो? हाँ, पानी भरा है, क्या करें? पानी भरा है। हाँ। हर बार ऐसे होता है? हर बार। कितने घंटे बारिश हुआ अभी पानी भर गया? वही 1 घंटा भी बारिश बरोबर नहीं गिरा है। 2 घंटा भी बराबर नहीं गिरा, 1-2 घंटे और पानी भर गया। पानी भरा क्या लगता है अभी जो महानगर पालिका बैठे नगर से काम कर रहे हैं कि नहीं? क्या ये काम है? कुछ नहीं काम है, फिर हालत खराब है। हालत खराब टॅक्स है। भरते हो ना आप? बघू शकतात कशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे की बसलेले जे पण पदाधिकारी नगरसेवक काहीच काम करत नाही। बघा लहान लहान बाळे कशा प्रकारे मसकत करताय, आपली गाडी बंद पडलेली आहे, रिक्षा येणं जाणं बंद पडलेलं आहे। लोक करणार तर करणार काय। इकडे टेम्पोवाला उभा आहे, आपण त्यांनाही विचारायचा प्रयत्न करू। सध्या ते जात नाही आहे, त्यांना विचार त्यांना काय त्रास होतोय। भाई साहब किधर जा रहे हो? किधर जा रहे हो? विरार पोलीस स्टेशन। विरार काय म्हणणार आहे? म्हणजे त्रास होतोय तुम्हाला जायला पुढे? हो होते ना, तुमची मोठी गाडी आणि तुम्हाला जाताना प्रॉब्लेम होते ना। प्रॉब्लेम होते। हो काय वाटतं इकडची परिस्थिती बदलली पाहिजे का नाही? हो बदलली पाहिजे। नेत्यांना काय सांगणार? काय परिस्थिती काय आहे सांगू त्याची? ते आता, हे थोडं हाईट केलं पाहिजे ना रस्ता, तर पाणी जमला नसतं असं। असं हां, पण हा पहिल्यांदा असं होतं का घर जेव्हा नेहमीच पाऊस, असं आहे. हा नेहमीच आहे, पाऊस जास्त जर आला तर लगेच भरतो। लगेच भरतो? हो बरोबर आहे, त्यांचं पण म्हणणं आहे का पाऊस आला तर लगेच भरतो। बघू शकतात कशा प्रकारे लेडीज वगैरे येत जात आहे। हे सर्व परिस्थिती भयानक आहे। वसई विरारमध्ये फक्त आवाज करून चालणार नाही, काम पण करायची गरज आहे नेते मंडळीला। सध्या महापालिकेत बोलल्या गेलं तर फंड नाही आहे, पण प्रायोरिटी बेसवरती कॉन्ट्रॅक्टरला फायदा पोहोचवण्यासाठी कुठे ना कुठे काम होतो आणि पर्सनल लेवलवरती काम होताना आपल्याला दिसून येतो। पण सध्या जिकडे अतिशय मोठ्या प्रमाणात गरज आहे त्या ठिकाणी काम होत नाही। हे सर्व गोष्ट मी नेहमीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू। धन्यवाद।